भाजपच्या या महाधिवेशनामध्ये नितीन गडकरी बोलतायत, आपण थेट पाहूयात। जीएसटी देते त्या इंडस्ट्रीचा हब महाराष्ट्रात आहे। मी इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या याच्या मागे लागलो। जपान मधल्या टोयोटा कंपनीचे चेअरमन मला भेटले। त्यांनी मला सांगितलं आम्हाला आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन बनवणारा उद्योग टाकायचा आहे। तर मी त्यांना विचारलं की आप कहाँ डाल रहे हैं? तो बोले महाराष्ट्र में डालने का विचार हो रहा है। मतलब कहाँ? तो बोले संभाजी नगर में। मतलब बिल्कुल जरूर डालो, वहां सब प्रकार की वेंडर्स आपको मिलेंगे आणि ते 22,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट संभाजी नगरला करून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारे इंजिन तयार करण्याची फॅक्टरी टाकत आहे। आज महाराष्ट्र एक्सपोर्ट मध्ये पुढे आहे। इम्पोर्ट कमी केला पाहिजे आणि एक्सपोर्ट वाढवला पाहिजे, ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे। आज जगामध्ये सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग स्किल्ड मॅन पॉवर जर कोणत्या देशामध्ये असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे। आणि हिंदुस्थान मध्ये सगळ्यात जास्त ट्रेन स्किल्ड इंजिनिअरिंग युथ मॅन पॉवर जर कोणत्या राज्यात असेल तर त्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे। जर इंडस्ट्रीचा विकास झाला, पर्यटनाचा विकास झाला, शेतीचा विकास झाला, हा अहमदनगर जिल्हा केवढा प्रगतिशील आणि समृद्ध आणि संपन्न आहे। नाशिक जिल्हा संपन्न आहे। फॉर्मर प्रोड्यूस कंपनी नाशिकची, त्या विलास शिंदेची 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष त्यांनी जगामध्ये एक्सपोर्ट केले। या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे। समर्थ रामदासांनी सांगितलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे। एक गोष्ट लक्षात ठेवा की टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल फॉर डेव्हलपमेंट। टाइम, वेळ, एक एक क्षण महत्वाचा आहे। वन डे क्रिकेट सारखं खेळायचं आहे आणि छक्के चौके लावायचे आहेत आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे। जर महाराष्ट्र पुढे झाला तर हिंदुस्थानचं देखील भविष्य बदलणार आहे। म्हणून या सत्तेचा उपयोग सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली महाराष्ट्राकरता कसा होईल, या सत्तेचा उपयोग महाराष्ट्रातून जातीयवाद, छुवाछूत, अस्पृश्यता नष्ट होऊन राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातलं सामाजिक समता आणि आर्थिक समता या समाजात कशी प्रस्थापित होईल, या महाराष्ट्रामध्ये